लाडकी बहीण योजना सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपली असून थेट आता बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होतच आहे। सरकारकडून आता हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी देखील मिळाली असून आता कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। एकूण 3000 रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून ऑगस्ट महिन्याचा देखील 14वा हप्ता आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। म्हणजेच की 13व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 14व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा प्रकारे आता 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आणि फक्त लाडकी बहीण योजनेचाच हप्ता नाही तर आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी करण्यामध्ये आल्या आहेत। एका पाठोपाठ एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील, तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। आता कोणालाही कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पैसे वाटपाला आता सुरुवात केली जाणार आहे। पहिला टप्पा या ठिकाणी आता सरकारकडून जाहीर करण्यामध्ये आला असून आता जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या देखील या ठिकाणी याद्या प्रसिद्ध करण्यामध्ये आल्या आहेत। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी, कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती किती वाजेपर्यंत हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे, सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला पाहत आता सविस्तर अपडेट, लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आता कोणालाही कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पैसे वाटपाला आता सुरुवात केली जाणार असून आता पहिला टप्पा जाहीर झाला असून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। मात्र आता तुम्हाला जर या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता मिळवायचा असेल, म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। म्हणजेच की जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे हे सर्वात आधी जमा केले जाणार आहेत आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाला की लगेच ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाणार आहे। मात्र जुलैचा हप्ता मिळाल्यानंतर 14वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला एक अर्जंट महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि ते महत्त्वाचं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे, अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। ते कोणतं काम करायचं आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला, कारण की सरकारचा देखील एक महत्त्वाचा नियम आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे महत्त्वाचं काम तुम्हाला करावंच लागणार आहे, अन्यथा तुम्ही या ठिकाणी हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता। आता कोणतं काम करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे ते आपण पाहूया। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, सरकारच्या माध्यमातून आता बँकांच्या आणि जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आल्या आहेत। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्कम जमा केली जाणार आहे, सर्व पात्र जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण पाहत आहोत। जर या यादीमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात आधी तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये रक्कम ही वाटप केली जाणार आहे। आता लक्षपूर्वक पाहत चला, सविस्तर जिल्ह्यांची नावे आपण पाहत आहोत। आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला जिल्हा जाहीर झाला आहे, तो म्हणजेच की बीड आहे। लक्षपूर्वक पाहत चला, तुम्हाला तर माहितच असेल की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार आहेत, म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील माध्यमातून आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता सर्वात आधी बीड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता या ठिकाणी सुरू होत आहे आणि जसा जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा होईल तसा लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील 14वा हप्ता वाटप केला जाणार आहे, कारण की आता
जुलै महिन्याचा 13वा हप्ता लवकर देण्याचं कारण म्हणजे आता राज्य सरकारला या ठिकाणी रक्षाबंधनचं देखील गिफ्ट द्यायचं असल्यामुळे आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा लवकर देण्यामध्ये येईल आणि त्यानंतर लगेच रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा वाटप केला जाईल। अशा प्रकारे 13व्या हप्त्याचे आणि 14व्या हप्त्याचे पैसे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा जर पाहायला गेलं तर आता नंदुरबार देखील जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। साधारणतः 100 ते 150 कोटी असा निधी आता नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्यातून असाल तर थेट तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यानंतर नाशिक असेल, नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर रक्कम ही जमा केली जाणार आहे। अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबर आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता कधी मिळणार ते आपण सविस्तर पाहूया। तर आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, लक्षपूर्वक पाहत चला। पेपरची बातमी आहे, आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी जुलैच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी हा आता राज्य सरकारने वर्ग केला आहे। जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाला की रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील 14वा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। मात्र 14वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी आता नेमका जुलै महिन्याचा 13वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहत आहोत। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लक्षपूर्वक पाहत चला। जर तुम्हाला देखील एकूण 3000 रुपये हप्त्याचा आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी मिळवायचा असेल तर फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणत्या क्षणी जमा केला जाऊ शकतो, कारण या हप्त्यासाठी निधी वर्ग करण्यास आता आलेला आहे। राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने म्हणजेच या ठिकाणी आता अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। कोणत्या क्षणी या ठिकाणी पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजेच की येत्या काही तासामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे व हे वर्ग केले जाणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता येत्या काही तासामध्ये जमा होणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी कोणत्या क्षणी जमा होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहू शकतात राज्य सरकारने जेवढा निधी म्हणजेच की जेवढा निधी लागणार होता तो आता राज्य सरकारपर्यंत या ठिकाणी पोहोचला असून साधारणतः 2984 कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। कोणत्या क्षणी पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत म्हणजेच की येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। म्हणजेच की आता तुमची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे। येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर आता सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये जमा केला जाणार आहे आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता आता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात। तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींची जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्यासाठी जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे। म्हणजेच की आता येत्या काही तासामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा वाटप केला जाणार असल्यामुळे 13व्या हप्त्याची आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। राज्य सरकारच्या माध्यमातून आता सर्व तयारी झाली असून 2984 कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवण्यासाठी एक छोटं
सोप्याचं काम करावं लागणार आहे। मात्र हे सर्वच लाडक्या बहिणींना काम करण्याची गरज नाही, मात्र बऱ्याच म्हणजेच की बहुतांश लाडक्या बहिणींना हे काम करावं लागणार आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असून सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होत नसल्याची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता बहुतांश लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा 13वा हप्ता असेल आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता असेल, या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवण्यासाठी आता बऱ्याच महिलांना एकच छोटंसं काम करावं लागणार आहे। आता कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे ते लक्षपूर्वक पाहत चला। तर आता महत्त्वाचं काम म्हणजे सर्वात अगोदर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते चेक करा। याचं मुख्य कारण म्हणजे जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये मिळवण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर थेट तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे। तुम्हाला कसलीच काळजी किंवा कोणतेही काम करण्याची गरज नाही। मात्र ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी त्वरित त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे। याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। अशा पद्धतीने आता रक्कम ही वाटप केले जाणार आहे। त्याचबरोबर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार। तर आता लक्षपूर्वक पाहत चला। SBI बँक असेल, जर तुमचा अकाउंट SBI बँकेमध्ये असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यानंतर HDFC बँक असेल, या देखील बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यानंतर ICICI बँक असेल, या देखील बँकेमध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे। त्यानंतर IDBI बँक असेल, म्हणजे की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर SBI आणि HDFC यांसारख्या मोठ्या बँकेमध्ये हप्ता लवकर जमा होण्याची दाट शक्यता असते आणि सहकारी बँक असेल, ग्रामीण बँक असेल किंवा पोस्ट यासारख्या बँकेमध्ये हप्ता मिळण्यास या ठिकाणी 1 ते 2 दिवस या ठिकाणी उशीर होऊ शकतो। अशा प्रकारे मोठ्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम जमा होण्याची दाट शक्यता असते आणि त्याच प्रकारे आता साधारणतः 3 टप्प्यांमध्ये रक्कम ही वाटप केली जाणार आहे। म्हणजेच की सर्वात अगोदर या ठिकाणी जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा वाटप केला जाणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 12 जिल्हे असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये 13 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही वर्ग केली जाणार असल्यामुळे आता कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या काही तासामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा केला जाणार असल्यामुळे आता तुम्हाला 13व्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही। आता तुम्हाला 13वा हप्ता कधी मिळणार हे तर या ठिकाणी माहित झालं आहे। त्यानंतर आता 14वा हप्ता कधी मिळणार ते आपण आता पाहण्याचा प्रयत्न करू। लक्षपूर्वक पाहत चला। तर आता सर्व काही अपडेट आपण पाहण्याचा करत आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। आता लाडकी बहीण योजनेचा जो जुलै महिन्याचा 13वा हप्ता आहे तो वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 2984 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या या ठिकाणी मान्यता देण्यामध्ये आली असल्यामुळे आता जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे। आता पुन्हा एकदा सांगतो की नेमका जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो नेमका कधी मिळणार पुन्हा एकदा सांगत आहे। लक्षपूर्वक पाहत चला। या ठिकाणी आता पेपरची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कोणत्या क्षणी जमा होऊ शकतो अशा प्रकारची महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। याचं कारण म्हणजे हप्त्यासाठी जेवढा निधी लागणार होता तो राज्य सरकारने मंजूर केला आहे। आता येत्या काही तासामध्ये म्हणजेच की आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे, म्हणजेच की येत्या काही तासामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार 9 ऑगस्ट लक्षपूर्वक पाहत चला। समोर आलेल्या माहितीनुसार 9 ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता सर्वात अगोदर जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील या ठिकाणी 14वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। कारण की 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकार लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सोप्या भाषेमध्ये जर
सांगायचं झालं तर या 1 ते 2 दिवसामध्ये म्हणजेच की कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा केला जाईल आणि जसा जुलै महिन्याचा 13वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल तसाच लगेच या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा देखील 14वा हप्ता वाटप केला जाईल अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। कारण की 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर आता या ठिकाणी म्हणजेच की जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधीपर्यंत मिळणार, काय करायचं आहे ते तर आपण सर्वच पाहिले आहे। त्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण आता सविस्तर पाहूया। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता। आता फक्त एक काम करा, गॅस सिलेंडर 830 रुपये रक्षाबंधन ओवाळणी म्हणून या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे। सध्या तरी आता जुलै महिन्याचा 13वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर जमा केला जाणार आहे। त्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील 14वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एका पाठोपाठ एक अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही। आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येत असतो। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेप्रमाणेच या ठिकाणी हप्ता वाटप केला जात असतो। लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता हा दर महिन्याला देण्यामध्ये येत असतो आणि त्याच प्रकारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा या ठिकाणी 830 रुपयांचा हप्ता वाटप केला जात असतो। मात्र या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचे जे 830 रुपयांचे हप्ते आहेत ते वर्षाकाठी फक्त या ठिकाणी 3 देण्यामध्ये येत असतात। म्हणजेच की या ठिकाणी प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाचे 3 हप्ते म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर 830 आणि 830 म्हणजेच की साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे। आता अर्ज कसा करायचा म्हणजेच की आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा जो हप्ता आहे तो मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर आता हा अर्ज कुठे करायचा तर तुम्ही या ठिकाणी ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता। यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यामध्ये येईल। म्हणजेच की अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी निकषामध्ये बसलात तर तुम्हाला या ठिकाणी पात्र केले जाईल आणि वर्षाकाठी तुम्हाला 3 हप्ते देण्यामध्ये येतील। प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाचे साधारणतः 2490 रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल। आणि यामध्ये विशेष महत्त्वाची बाब जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता वाटप करण्यासाठी मंजुरी दिली असल्यामुळे ज्या महिला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा देखील हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता जमा होत आहे। म्हणजेच की आता या ठिकाणी जुलै महिन्याचा 13वा हप्ता आता जमा केला जाणार आहे। म्हणजेच की जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1500 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्याचे देखील या ठिकाणी 1500 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जातील। आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। म्हणजेच की साधारणतः 3830 रुपये अशी रक्कम थेट आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि याच कारणामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे। 2 ते 3 योजनांचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। सोप्या भाषेमध्ये पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। जुलै महिन्याचा 13वा हप्ता आता कोणत्या क्षणी जमा केला जाणार आहे, जेवढी रक्कम लागणार होती ती आता राज्य सरकारपर्यंत पोहोचली आहे। राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून आता येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर आता 14वा हप्ता जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा
महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर 14वा हप्ता देखील लवकरच मिळणार आहे। याचं मुख्य कारण म्हणजे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा देखील 14वा हप्ता लवकर मिळण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे। अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।